त्या संघाचे संघ मला घेते संदेश बोहीर आणि पाहतो ते आयकॉन प्लेअर आहे तो निखिल बोहीर. त्यासोबतच ठाणे स्पार्टन संघाचे संघ मला घेते गणेश लोखंडे, विकास यादव आणि सचिन गायकवाड आणि आयकॉन प्लेअर तो अक्षय माडिक. 22 तर किरण बोर यांना सुवर्ण संधी आहे. जर का तुम्ही या षटकामध्ये 2 षटकार मारले तर अमर जयस्वाल याच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पंचांचे तो लेट्स प्ले या सामन्यासाठी पंच आपल्याला लाभले ते आशिष मोकाशी सर आणि मनोज गुप्ता सर. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आकाश सज्ज. पहिला चेंडू सूर्यजित ऑफसाईडला ड्राईव्ह केलं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच एक धाव येते. मात्र एके धावेने धावांचा श्रीगणेश होता आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव फलकाचा धावांचा श्रीगणेश झालेला आहे. या दरम्यान शॉर्ट पूल केला होता. झेंडूला पाठवला तो रिजन मध्ये एक धाव म्हणजे दुसरी धावाचा प्रयत्न आणि तो देखील सुरक्षितता पूर्ण. वाय स्पोर्ट्स आणि आर्या फायटर्स संघ आपलं जेवण इथून घेऊन जायचंय. या दरम्यान कडे चेंडू होता, कडून काढलाय, चेंडूला पाठवलाय. बेळगाव रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच इथे मिळते आहे. एके धावे धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. आणि नक्कीच किरण बोर यांना सुवर्ण संधी आहे. 2 षटकाराला अमर जयस्वाल यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या दरम्यान सूर्य चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगला आढळणं. डॉट डिलिव्हरी. तो उनको पूछिए ना कि ये हैंडल जो अगर उनका टूट गया है तो चेंज करते हैं. रेड मार के दूंगा मैं. हाँ तो हैंडल आपका निकला, इसके लिए उसमें लगा दीजिए. मैं आपको वही बोला. आपका मेरे टूटने के बाद मतलब आपका हैंडल निकाल के दिया ना उसने. हैंडल टूटने के बाद नहीं दिया उसको. मैं जो आपको बोल रहा हूँ ना, आप दिखाइए, लेकिन आप किधर भी ये ऐसा ऊपर से टूटने के बाद कोई भी कुछ नहीं करेगा. आप जो बोल रहे हो आपका जो बैट तो हैंडल निकलने के बाद बैट के हैंडल निकलने के बाद, अरे ये सर ये सबको पता है ये चीज़ें. या दरम्यान शेवटची चेंडूवरती सुरेख असा षटकार आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलकाच्या धावा लागल्या त्या 12 धावा. सुरेख अशी फलंदाजी किरण बोहीर आणि सुमित यांची. 12 धावा धावफलकाची लागलेले आहेत. आपको खाली सुनाने का इसके लिए आप सुना रहे हैं, लेकिन एक्चुअल वे में जो है जैसा सोल्यूशन यही है. अगर आपको खाली चेंज कर लीजिए, आपको मेडल मेरे पास रहेगा.
गोलंदाज मार्क वरती येतो. या दरम्यान आकुटाचा चेंडू होता, कट केला, चेंडूला पाठवलं पॉइंट मध्ये. एक धाव इकडे मिळते. बॉलरचं नाव काय? आकाश. आकाश बॉलिंग मार्कवरती. या दरम्यान सूर्यगीता ड्राईव्ह केलाय, कवच रिजर्व क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव इकडे मिळते. दुसरी धाव मात्र इथे नाकारतायत. नक्कीच एकेरी दुहेरी धावाने धावसंख्या पुढे सरसावते. या दरम्यान अकुटबा चेंडू होता, हवेत कॅचची संधी आणि मात्र कॅच ड्रॉप झालेली आहे. कॅचेस पकडो कॅच, जितो मॅच. तुम्ही जर का अशा फलंदाजाला जीवदान द्याल तर तो तुम्हाला महागडा पडू शकतं. दिवसासोडक प्रगती बदलते. अजून 3 चेंडू शेष. धावा झाले ते 15. आप जो भी चीज़ आप मोबाइल लेते हो तो आपके हाथ में, देखिए आपको मोबाइल जो भी लेते हो हाथ से जब भी पड़ता है तभी क्या करते हैं आप उसको ये बोलते हो कि वारंटी वो नहीं होता है. या दरम्यान खोलीमध्ये चेंडू होता, स्पीड ऑफ रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. एकदा विकेट मिळते. चांगला बॅकअप इथे पाहायला मिळते. चांगलाशी षटक खेळतात ते आकाश. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिलेत. रोखून ठेवले, जखडून ठेवले फलंदाजाला. सुमित आता बघूया काय करतात. पॉवर प्लेचे हे येणारे 2 चेंडू पुढे सरसावलाय. हवेत बॉल आहे, वाडा स्ट्रोक गॅप मध्ये आलाय. 1 बाउंड. सुंदर असा चौकार. अकुटबाचा चेंडू होता, पुढे आला आणि ऑफसाईडच्या रिजल्ट मध्ये सुभागावर रिजल्टला क्षेत्ररक्षक नव्हतं, तिकडे सुंदर असा फटका. ये आपका ट्रैक है, ये ऊपर की तरफ हो जाए, वो पटकने की जरूरत है. आप मेरे को समझो, आप जो मुझे बोल रहे हो वो ऐसा बोल रहे हो कि मैं आपको टूटा है तो आप चेंज कर दो. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. बात आप समझो, चौकार इथे लागवला आहे. धावसंख्या जर पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती. या दरम्यान आडव्या खेळला, चेंडूला पाठवलाय तो डिस्कवर एकदा वेगळे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ते 22 या धावसंख्येची. 22 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. इधर भी जाके पूछो, यहाँ से ऊपर से कूदेगा तो वो हमारा ये नहीं है. क्या बोल रहे हैं ये किसका बोलते ये थोड़ा ये थोड़ी हमारे को यहाँ से निकले तो चलो आदमी वो मेरी जबरदस्त ऐसा पटके जाएगा तो दिखता है ना. आता मात्र 30 षटक घेऊन येते गोलंदाज रफिक. एक नावाजलेले गोलंदाज असतो. या ओव्हरमध्ये किरण बोलेला सुवर्ण संधी. या ओव्हरमध्ये जर 2 षटकार लागवले तर अमर जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच अमर जयस्वाल पारितोषिकांचा इथे वर्षाव करतायत, पण अजूनही त्यांना ते पारितोषिक अजूनपर्यंत कोणी घेतलं नाहीये. काय आपले आयोजक ते पारितोषिक घेत आहेत का? 2 षटकारावरती या षटकामध्ये आले तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि या स्पर्धेसाठी अनेक आपले स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी आपल्याला मदत केली, सहकार्य केलं, तर त्यांचे देखील मनपूर्वक आम्ही आभार मानू इच्छितो. असंच आपली साथ आमच्या सोबत राहावी. रफिक गोलंदाजी मागवते, समोर ते किरण भोग. लो बोलला चेंडू, सूर एक चेंडू, वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि तो यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा होतोय.
डॉट डिलिव्हरी, चांगली सुरुवात अशी म्हणता येईल. 22 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान आता मात्र ऑफसाईडच्या रिजनमध्ये ड्राईव्ह केलं कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इकडे मिळते. दुसरी धावचा प्रयत्न मध्ये ती नाकारते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 23 रन्स ऑन बोर्ड. या दरम्यान सूर्य डॉक्टर चेंडू होता, फिरकी घेतली परंतु चेंडू गेलाय टॉपेज लागून घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव इकडे मिळेल. एकेरी धावे धावसंख्या पुढे सरसावतो, जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. अरे ही वायर नाही, ही वायर ह्याकडे आहे तेच बोलते मी तुला. दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार आला होता, पहिल्या षटकामध्ये शेवटच्या षटकार आला होता. त्यानंतर मात्र कोणतेही मोठे फटके पाहायला मिळत नाही. सुंदर अशी गोलंदाजी करतात ते रफिक. या दरम्यान पुन्हा एकदा खरोबद्दल चेंडू होता, काय डिलिव्हरी आहे, काय कंट्रोल आहे. नक्कीच अत्यंत 5 चेंडू हाताळले, 5 चेंडू त्यांनी खरोबद्दल चेंडू यॉर्कर लेनचे चेंडू हातात टाकतायत. या दरम्यान इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रॉपेज लागून पुन्हा एकदा चेंडू जातो किपरच्या एरियामध्ये. एकच धाव इकडे मिळते. षटक होते समाप्त. फक्त 5 धावा या षटकामध्ये आल्या. स्कोर झाला तो 26 धावा. माफ करा, 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तीन षटकांची समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र येणारे 2 षटक आहेत. सलामीची जोडी मैदानात आहे. 27 रन्स. 27 2 ओव्हर 22 होतो. खेळाडूंना पाणी हवं असेल 13वा खेळाडू घेऊन पाणी घेऊन जाऊ शकतो. पहिला चेंडू सुरेख फटका हवेत, क्षेत्ररक्षक खाली येते, कॅच होते, गाडी वॉर्ड कॅच झाले. ही नक्कीच सुरेख झेल इथे घेतला गेला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. कॅच साठी एक टीम एफर्ट इथे पाहायला मिळते. विकेटचं पतन. पहिला चेंडू विकेट घेतले गोलंदाज. बॉलर्स नेम आणि फिल्डर्स नेम कृपया कळवायचे. महेश बॉलिंग मार्कवरती. आणि या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजाला संधी आहे. दोन्ही फलंदाजांनी जर का या षटकामध्ये 2 6 जर का मारले तर अमर जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अमर जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे जर का 2 षटकार तुम्ही या षटकामध्ये लगवले तर. यादव पहिला चेंडू होती, मोठा फटका लगवला आहे आणि आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले षटकाराने अक्षय यांनी.
आयकॉन प्लेअर अक्षय अजूनही सारखा षटकार लगवला तर अमर जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या दरम्यान सुरेख चेंडू कॅचची संधी आणि ते मात्र फलंदाज होते बाद. साखर तो जाना मैं उधर कैसे या दरम्यान पुढे चेंडू हवं ते कॅचची संधी आहे आणि झेल घेतलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. दोन चेंडूवरती 2 गडी बाद. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे. जर का या चेंडूवरती विकेट घेतली तर महेश याला 500 रुपयाचं पारितोषिक असले. क्रिक यार्ड चे श्री आनंद श्रेष्ठ यांच्या माध्यमातून नवीन पर्यंत येतो तो चेतन. सुंदर झेल मोहिण्याचा. नवीन फलंदाज चेतन मैदानामध्ये. हॅट्रिक बॉल आणि या दरम्यान पुन्हा अतिरिक्त धाव व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हॅट्रिक अजून कंटिन्यू आहे. हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते क्रिक यार्ड श्री आनंद श्रेष्ठ यांच्या माध्यमातून. या दरम्यान सुरेख फटका ताबडतोब स्ट्रोक आहे आणि चेंडूला पाठवला दमदार पॉवरफुल षटकारासाठी. आणि चेतनाला सुवर्ण संधी. या बॉलवर जर का षटकार अजून लगवला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे अमर जयस्वाल यांच्याकडनं. यानंतरचा सामना. या दरम्यान स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरी षटक होते समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा लागल्यात त्या 40 धावा. आता मात्र शेवटचा षटक आहे. कमबॅक नक्की झालं या षटकामध्ये. 3 विकेट नक्की झाल्यात पण तब्बल 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यानंतरचा सामना जय वीरेश्वर स्पोर्ट्स वर्सेस वाय स्पोर्ट्स. जय वीरेश्वर स्पोर्ट्स वर्सेस वाय स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कॅप्टननी कृपया टॉस साठी त्वरित यायचंय. जय वीरेश्वर स्पोर्ट्स वर्सेस वाय स्पोर्ट्स. नवीन गोलंदाज सांघिक 5 आणि वैयक्तिक पहिला घेऊन येतो रफिक. पहिला चेंडू लो फुलटॉस आणि आलाय हा दमदार किरण बोर यांच्या बॅटीतून षटकार. आणि अजून षटकार लागवला तर अमर जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक.
या ओव्हर मध्ये 5 चेंडूमध्ये 1 षटकार अजून लगवला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच अमर जेसले बंडल घेऊन आले पण कोणी त्या बंडल मधनं 1 नोट सुद्धा घ्यायला तयार नाही. स्कोर वाढतो 46 धावा. रफिक पुन्हा एकदा गोलंदाजी मागवते आणि तो माझा फ्लॅट डाऊन द ग्राउंड आणि आला दुसरा षटकार आणि अमर जेसले यांचे 500 रुपये पारितोषिक लागलेलं आहे. आता आपलेच जर का षटकार मारला चेंडूवरती तर क्लिक यार्डचे आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आता जर का षटकार लागला तर आनंद श्रेष्ठ क्लिक यार्डचे यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि फ्लॅट डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स क्षेत्रक्षेत्र तिथे तैनात आहे. 1 धाव घेऊन ते दुसरी धावाचा प्रयत्न मात्र नाकारतायत. 1 धावाची समाधान मानतायत. नक्कीच एक थोडीशी जुगलबंदी चांगल्या खेळीमेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंमध्ये स्कोर झालाय तो 53 धावा. 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 56 धावांचा उच्चांक स्कोर आतापर्यंत आपण पाहण्यात आलेला होता. चेंडू पोल केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारे के पास षटकारासाठी आणि उच्चांक लागले. आणि जर का पुढच्या चेंडूवरती षटकार लागवला चेतननी तर तुला पण 500 रुपये. चेतनला सुद्धा 500 रुपये गवण्याची संधी आहे. 59 धावा लागले. आतापर्यंत या षटकामध्ये 3 षटकार लगावले गेले. थोडस महागडं षटक रफिक यांचं. जय वीरेश्वर स्पोर्ट्सचे कॅप्टन टचसाठी यायचे. या दरम्यान सुरेश चेंडू ब्लॉक खोलमध्ये टाकला होता चेंडूला आणि नक्कीच 1 धाव इकडे नक्कीच मिळते. इकडे स्कोर झाला तो 60 धावा. 60 रन्स ऑन बोर्ड. उच्चांक धावसंख्या प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतो. 60 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे आणि बॅडवॅटिंग खेळ डाऊन द ग्राउंड क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. 1च धाव इथे दुसरी धावाचा प्रयत्न आणि तो होईपर्यंत 1 धाव समाधान मानतायत. आणि काय चाललंय काय चाललंय काय षटक होते समाप्त. 5 षटकाची धाव दिली तर 61 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 65 धावांचा आवाज. 62 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. बघूया काय करते काय बिघडतं थोड्याच वेळात. आणि मी आमंत्रित करतो जय वीरेश्वरचे कॅप्टन कुठे आपण टॉससाठी यायचे. गाडीमध्ये असं ऐका गाडीमध्ये लूज था रे, उसका कुछ नहीं हुआ. दादा पाडलं ना. जय वीरेश्वर स्पोर्ट्स कृपया टॉससाठी यायचंय. जय वीरेश्वर स्पोर्ट्स कॅप्टन कम फॉर द टॉस.
व श्रीराम फाउंडेशन वडवली ओवळा यांचे अध्यक्ष यांचे सुपुत्र आपल्या इथे आलेले आहेत प्रज्ञेश ठाकूर आणि यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. प्रज्ञेश ठाकूर आणि विरेश ठाकूर आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष यांचे सुपुत्र नाणेफेकीचा कौल होताना नाणेफेक जिंकले जयवीरेश्वर स्पोर्ट्सने आणि निर्णय घेतलाय तो पाठी नाही अजून चेर पाठी चेर नाही का अजून. तर सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. या मॅच कडे आपण चालूचा सामना गोहिर ब्रदर्स विरुद्ध ठाणे स्पार्टन्स गोहिर ब्रदर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या समोर आता आव्हान असेल ते 62 धावाचं. तर नक्कीच निखिल बोरेला जोडणं संधी आहे. या षटकामध्ये का 2 षटकार मारले तर अमर जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सलामीची जोडी निखिल भोईर आणि मॉन्टे. पहिला चेंडू हलत आहे गॅप मध्ये येतो. कॉमेंट्री बॉक्सला आलाय मान्यवरांच्या कक्षेत जाऊन आदळलाय. चेंडू झालाय पहिला चेंडू सीमारेखे पार चौकारासाठी. सुरेखाचा चेंडू ड्रॉ इथे करण्यात आलेला आहे. आणि नक्की इथे चौकाराने मात्र धावसंख्या पुढे श्री गणेश होताना पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या मॅचच्या मात्र अतिरिक्त धाव पंच इशारा करता अवांतर धाव व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हे मुलगा चेंडू पोल केलाय आणि चेंडूला पाठवला आहे सीमारेखे पार षटकारासाठी. अक्षय यांच्या गोलंदाजीवरती निखिल लगला षटकार आणि अजून एक षटकार जर का लगवला निखिलने तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते अमर जयस्वाल यांच्या माध्यमातून. अक्षय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मागवते. निखिल यांनी काय या षटकामध्ये अजून एक षटकार लागवला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावा लागले ते 2 चेंडू आणि 11 धावा. या दरम्यान इथे मात्र लावून धावा व्हाईट बॉल ऑफसाईडच्या बाहेरचा जंप 2 चेंडू मध्ये 12 धावा आलेल्या आहेत. जी सुरुवात आवश्यकता असेल ती बोल गतसला ती इथे मात्र मिळताना आता मात्र ह्याची ज्या संधीचा ते फायदा करतात का तुटून पडतात का गोलंदाजांवरती कॅपिटलाइज करणं फार महत्वाचं आहे. आता मात्र या जरीसाठी एक स्लिप इथे मात्र तैनात करण्यात आला. कीपर मात्र क्लोज राहिले.
स्वतः आयोजक किरण भोर आज आपण यशरक्षकाच्या भूमिका आपण पाहायला मिळतात आपल्याला. या दरम्यान सूर्य चेंडू खोलून चेंडू होता डॉट डिलिव्हरी. काय इकडे कमबॅक होताना दिसतंय का? देखील यानं सुवर्ण संधी. अजून एक षटकार लागवला तर 500 रुपयाचं पारितोषिक येते अमर जयस्वाल यांच्याकडनं. यादव सूर्य फटका हवेत आहे. त्या क्षेत्राचे कोण नाहीये. बघूया किती धावा इथे मिळत आहेत. 4 धावा इथे मिळत. थोडासा कमी राहिला 1 इंचभरचा फरक, पण तो धावा मात्र मिळते तर पूर्ण आणि पूर्ण 4. धावसंख्या झाली ती 16. थोडस महागडा षटक आपण म्हणता येते. आयकॉन प्लेअर अक्षय महाडिकेचं महागडा खेळाडू तितकाच महागडा षटक हाताळताना. या दरम्यान सूर्यचे इनसाइड आउट खेळलाय. कव्हर षटक जातो. एकदा इकडे मिळते दुसरीचा प्रयत्न आणि तोपर्यंत चेंडू गेलाय सीमा रेखे पार. चौकार आणि चौकाराने 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू येणार धावा लागला. धावा 20 धावा. पॉवर प्लेचा पूर्णपूर फायदा घेताना देखील या दरम्यान सूर्य फटका लो फुलटॉसला चेंडूला पाठवलाय. मिड विकेट रिजन मध्ये येत तर पहिलं षटक समाप्त झालंय. तब्बल 24 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहे. थोडंसं महागडं षटक असं म्हणता येईल. पण आता म्हणजे चांगली सुरुवात म्हणता येईल. ते निशा त्यांची 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेत. बाउंड्री स्ट्राईक वरती. निखिल आता मात्र ऑफ स्ट्राईक आहे. धावा संख्या आपण विचार केला तर 26 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. गोलंदाज या दरम्यान सूर्य फटका. व्हॉट अ क्लासिक स्ट्रोक. का सूर्य इनसाइड आउट शॉट. व्हॉट जस्ट लुकिंग लाईक अ वाव शॉट. चौकार इथे आलेला आहे. चौकारांनी मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती.
जो उधर मारता है और उसने इधर मारा तीस धावा धावफलकावरती लागलेले आहेत. गोलंदाजी मागणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या दरम्यान खाली बसून चांगला परत आणण्याचा प्रयत्न होता. बॅकअप चांगल्या बाजूला खराब बॅकअप होतं. एक धाव आपण तिकडे रोखू शकले नाहीयेत. पहिलं षटक महागडं षटक केल्यानंतर कमबॅक मात्र जे करायचे त्या संघाला निश्चित आतापर्यंत अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली. त्यांनी चौकार नक्कीच काढलाय. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक, चांगली डिलिव्हरी. या दरम्यान सुरेख फटका ऑफसाईडच्या रिजनमध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला आलाय. हा वन बाउंस सीमारे के पार चौकार. नक्कीच गोळी बदल तर निखिलेत मात्र तुटून पडलेत ते गोलंदाजांवरती. हवी पडलेत कारण की धावसंख्या मात्र मोठी आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा. 35 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला. आणि नक्कीच गोळी बदलशे संघ मालक आपल्या स्वतः कमेंटमध्ये पुन्हा एकदा सुरेख फटका पॉईंटच्या डोक्यावर आलाय. हा सुरेख चौकार. दोन षटकाची धावते त्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 39. 39 रन्स इन 2 ओव्हर्स. आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये आवश्यकता असतील ते 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. या दरम्यान सुरेख चेंडू सेटच्या रिजन डीप स्क्वेअर लेगला एकदा इकडे मिळते. धावा लागले धावफलकावरती 40 धावा. गोलंदाजी मागवतो गोलंदाज मनीष. या दरम्यान फुल टॉस चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा. आणि बघा किती धावा मिळतात. 2 धावा. असे एकूण 3 धावा आतापर्यंत मिळालेले आहेत. 3 धावा धावसंख्या जाऊन पोहोचली जी 43 आहे धावसंख्या. आणि नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू असेल तो दणदणादण हिटचा प्ले हिट. निखिल ज्याच्या बॅटीतून आपण पाहिलं तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी मिळाली. 6 चौकार त्यांनी आतापर्यंत लगावलेल्या आहेत. आणि 500 रुपयाची कमाई सुद्धा इथे केली होती. संदेश भोई यांच्या माध्यमातून फ्री हिटचा चेंडू. पुढे सरकवलं मोठा फटका चेंडूला पाठवला. हे का बघूया काय येते पंचांचा इशारा. पाठवलाय सीमारे के पार षटकारासाठी. नक्कीच घाईत दिसतात ते फलंदाज. स्कोर झाला तो 49. एक मारलाय अजून 2 लगावले. 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते अमर जयस्वाल याच्याकडनं. अजून एक मारलं 500 रुपयाचं प्राइज आहे. हातात गेले एक धाव म्हणजे दुसरी धाव घेतात का. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
तो चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. 50 धावा धावबळकावरती लागलेल्या आहेत. आता का अजून एक षटकार का निखिलने मारला तर 500 रुपयाची पारितोषिक आहे अजून. तर जय विलास संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. या दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडला पंच केलाय. चेंडूला बाजूला स्लिप केली जेव्हा 1 धावेकडे मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न मात्र नाकारतायत. 1 धावाने धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचली ती 51 या धावसंख्येवरती. 51 रन्स. 4 चेंडू झाले. अजून येणारे 2 चेंडू शेष आहेत. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. काही 2 चेंडू मध्ये धावा संपतात का? या दरम्यान सुरेख डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच खूप वेळाने आम्हाला स्कोररला डॉट डिलिव्हरीचा इथे मात्र चान्स मिळाला. $51. 11 धावांची आवश्यकता. $51. या दरम्यान सुरेख चेंडू डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मागच्या सामन्यावर पाहिलं की 6 चेंडू मध्ये 9 धावा होऊन दिल्या नव्हत्या. का आता 12 चेंडू मध्ये 11 धावा रोखतायत का हा संघ? ठाणे स्पार्टनचा संघ. या संघाचे संघ मालक आहेत ते गणेश लोखंडे, विकास यादव, सचिन गायकवाड यांचा हा संघ. आयकॉन प्लेअर अक्षय महाडिक तर समोर येतो. आणि गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. भूषण ठाकूर यांच्याकडनं जर का हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजासाठी. हॅट्रिक वरती 2000 रुपये. गोलंदाज आहेत ते किरण भाऊ स्वतः आयोजक. आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती. या दरम्यान पावडा सुरेख फटका हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवलाय सीमारेखे पार षटकारासाठी. अजून एक षटकार मारला तर अमर जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच मोठे बंडल घेऊन आतापर्यंत एकच. या बॉलला विकेट घेतली तर माझ्याकडनं 500. आणि जर का या बॉलला विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बाजार भाव वाढतोय आणि त्याचे निखिल अजून एक 500 रुपये. आणि वैयक्तिक 55 धावा. पहिली विट्टी सेंट्रल प्रीमियर लीग 2024 ची पहिली विट्टी आली ती निखिल बोईल. बोईल ब्रदर्स संघाचा आयकॉन प्लेअर म्हणूनच आहे तो या संघाचा आयकॉन प्लेअर. 55 रन्स. 62 धावांचा टार्गेट होता. 55 रन्स वैयक्तिक त्यांनी केले. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कटकट क्या प्लेयर मॅन ऑफ द मॅच